सांगली रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे. तिथं सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. 4 बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होतं. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी, ती पण मळलेली. डोक्यावरचे केस पूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75चं वय असावं. तिथं एक जुनं गोंडपाट होतं, त्यावरच बसलेली असायची ती. थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचं ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी, एवढंच. एवढं असूनही चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असायचं. एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो, तेव्हा तिनं मला विचारलं, बाळ, नाव काय तुझं? मी नाव बोललो. कदाचित त्यांना ऐकू न गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, काय? मी पुन्हा बोललो. त्या हसत हसत बोलल्या, अच्छा, छान आहे नाव. त्याने मग इतर चौकशी केली, म्हणजे घरी कोण असतं, गाव कोणतं वगैरे. नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅगकडं पाहून विचारलं, डब्यामध्ये काही शिल्लक आहे का? मी क्षणभर गोंधळलो. मग म्हटलं, नाही हो आजी. का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं नाही सांगताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, काही हरकत नाही, पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा. हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची, पण मजबुरी होती त्यांची. उपाशी पोट कुणाकडूनही काहीही करून घेतं. मी हो बोललो आणि निघालो. घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजीबद्दल तिला सांगितलं. तिला पण खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं न सांगता डब्यात 2 चपात्या जास्त भरल्या आणि म्हणाली, त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, आता गेल्या गेल्या दे, म्हणजे आत्ताच ताजं खाऊन घेतील त्या. मी हो बोलून निघालो. मी गेलो तेव्हा आजी झोपल्या होत्या. त्यानं उठून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मनाला खूप समाधान मिळालं. दुपारी ऑफिसमध्ये जेवताना अचानक त्या आजींची आठवण आली. एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं. संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातली अर्धी चपाती काढली, त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं. मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, आजी काय करताय हे? त्या हसल्या आणि बोलल्या, बघ तिकडं. मी तिकडं पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतलं पाणी पिऊ लागल्या. मध्येच एका चिमणीनं एक तुकडा उचलला आणि भुर्रकन उडून गेली. कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती. त्या दिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग मला दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीनं तिच्या घासातले काही घास त्या चिमण्यांना दिले आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला. कदाचित हेच जीवन होतं. दुसऱ्यासाठी थोडंसं सुख घेऊन जाणं,
जवळजवळ 1 वर्ष असंच चालू राहिलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉबसाठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला, अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या, आठवणीनं मला पेढा दिलास, यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोरानं मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथं सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू, मला प्रेमानं पेढा दिलास. खूप समाधान वाटलं बाळा. खूप मोठा हो, साहेब होशील मोठा तू. मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशीर्वाद मिळून जातात. पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो. मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता परमनंट झाला होता म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो. पण त्या आजी तिथं नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं. फक्त दूर नेहमीच्या जागेवरती वाटी होती. मी जवळच्या टपरीवर गेलो आणि विचारलं, इथल्या आजी कुठं आहेत? त्यानं मला पाहिलं आणि बोलला, अरे वारल्या त्या, 2 महिने होऊन गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कुणीतरी जवळच गेलं होतं. मी त्या वाटीकडं पाहिलं, कोरडी पडली होती. मी माझ्याजवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्यानं भरली आणि त्यांच्यासाठी आणलेला पेढा ठेवला तिथंच आणि निघालो तिथून. सहज मागं वळून पाहिलं तर अनेक चिमण्या गोळा झाल्या होत्या, पाणी पित होत्या. मी आजीच्या झोपडीकडं पाहिलं, त्या मात्र दिसत नव्हत्या. आजीनं जाताना मला जीवनातलं फार मोठं वास्तव देऊन आजी गेल्या होत्या. दिल्यानं वाढतं, मग ते प्रेम असो किंवा दान. आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्याला देणं हेच खरं जीवन. या सत्यकथेचे लेखक अनामिक. वाचन केलं होतं दत्ता सरदेशमुख यांनी.